सर्वधी साक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति स्वयं भानुजो भानु आराधिला तयाचा कुळी दीपक दिव्य झाला हरिभक्ती लागो तारी समस्ता नमस्कार त्या सद्गुरु एकनाथा श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैक्यदक्षम् श्रीघोटिक्षेत्रे विनाशम् निभासनं तन्नमामि वेदांत विद्या वरिष्ठम्। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर गुरुतीर्थ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे जगद्गुरु संत तुकाराम महाराज माऊली ज्ञानोबाराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज भक्तीची स्पेशल नामदेवराय त्यानंतर गुरुभक्तीचा स्थानी असणारे निळोबाराय असं वारकरी संप्रदायाचं हे संपूर्ण पंचायत ज्ञानदेवी रचिला पाया त्याच्यामध्ये नामा झाला असे किंकर येणे केला हा विस्तार जनार्दने एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश आणि हे 4 अधिक 5 सद्गुरुनिष्ठ असणारे निळोबाराय असं हे पंचायतन आहे। जसं आपल्या पूजेमध्ये प्रत्येकाने घरामध्ये पंचायतन ठेवावं। पंचायतन म्हणजे 5 संप्रदाय अनादिकालापासूनचे आहेत वेदामध्ये वर्णन केलेले असे हे 5 संप्रदाय। एक शैव संप्रदाय आहे, एक वैष्णव संप्रदाय आहे, एक गाणपत्य संप्रदाय आहे, एक शाक्त आणि एक सौर असे 5 संप्रदाय आहे। शैव संप्रदाय हा भगवान शंकरापासून, वैष्णव संप्रदाय महाविष्णूपासून, त्यानंतर गाणपत्य गणपती बाप्पापासून, सौर सूर्यापासून, शाक्त देवीपासून असे 5 अनादिकालचे संप्रदाय। कालाच्या ओघामध्ये ज्ञानाची परंपरा फक्त 2च संप्रदाय टिकून धरू शकले। त्यांचं नाव आहे शैव संप्रदाय आणि वैष्णव संप्रदाय।
बाकीचे तिन्ही संप्रदाय हे उपासना मार्गाने जाऊन तुमचे आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक ताप, सांसारिक तापांचं निरसन करण्याच्या माग नवसासायाच्या मागच गेले आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग त्या त्या ठिकाणी जे जे अधिकारी आले त्यांनी तो बंद करून टाकला आणि केवळ नाशिवंत प्रपंच सुखाचा करण्याच्या मार्गाला म्हणजे अनुचित मार्गाला लागले. फक्त शैव आणि वैष्णव यांनी आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमसुखाची प्राप्ती, जन्म मरणाच्या परंपरेतून सुटण्याचा मार्ग या दोन संप्रदायांनी टिकून धरला. त्या शैव संप्रदायाच्या मध्ये तो जो उगम आहे, सुरुवात आहे ती आदिनाथ उमा बीज प्रगटले तिथून आहे. तो माऊली ज्ञानोबरायापर्यंत त्या ठिकाणी संप्रदाय आला. शैव संप्रदायामध्ये दोन उपसंप्रदाय आहेत, एक स्वरूप संप्रदाय आणि प्रकाश संप्रदाय. स्वरूप संप्रदाय हा त्या ठिकाणी रामदास स्वामींचा, स्वस्वरूप नाही बरं का, स्वरूप फक्त. आणि प्रकाश संप्रदाय हा माऊली ज्ञानोबरायांचा. म्हणून माऊली ज्ञानोबरायांच्या ग्रंथामध्ये, माऊली ज्ञानोबरायांच्या अभंग गाथेमध्ये त्यांचे साधनेचे जे जे अनुभव आहेत ते प्रकाशाच्या रूपामध्ये आहेत. ज्योतीच्या स्वरूपामध्ये त्यांना परमात्म्याचा अनुभव आला. पुढे वैष्णव संप्रदाय हा मुख्य महाविष्णू पासून आहे. त्याच्यामध्ये दोन उपसंप्रदाय, एक चैतन्य संप्रदाय आणि दुसरा आनंद संप्रदाय. जगद्गुरु तुकोबरायांचा चैतन्य संप्रदाय, तर श्री संत एकनाथ महाराजांचा आनंद संप्रदाय. माऊली ज्ञानोबरायांचा 750 वर्षापूर्वी अवतार झाला. त्यावेळेला या चारही संप्रदायांचं एकीकरण केलं. त्या सर्व महापुरुषांना, महात्म्यांना एकत्रित आणून त्याचा वारकरी संप्रदाय अर्थात भागवत संप्रदाय हा स्थापन केला. आणि कुणीही इथून पुढे सांगायचं नाही आमचं स्वरूप प्रकाश किंवा आनंद चैतन्य, तर सर्वांनी सांगायचं वारकरी किंवा भागवत संप्रदाय, असा ठराव मंजूर झाला. त्या संबंधाने तुकोबारायांचं मग प्रमाण आलं की जयानी घातली मुक्तीची गवांदी, मेळविली मांदी वैष्णवांची. हे कार्य त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांनी केलं. या चारही संप्रदायाच्या संबंधानं एका अभंगामध्ये वर्णन आलं, पंढरीपर अभंगामध्ये. पंढरीचा हाट कौलाची पेट. कौलाची म्हणजे मंगरुळी कौलाची नाही, कौल दिलासे लिहून, म्हणजे कौल म्हणजे निर्णय देणारी, मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची, असा कौल आणि निर्णय देणारी. उधारीचं काम नाही, वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूशी. म्हणून पंढरीचा हाट कौलाची पेट. आणि मिळाले चतुष्ट वारकरी. 4 प्रकारचे वारकरी कोणते मिळाले? स्वरूप, प्रकाश, चैतन्य आणि आनंद संप्रदाय. याच्यामध्ये श्री गुरु करत असताना या 4 संप्रदायातला श्री गुरु त्या ठिकाणी आपल्याला मिळाला अनादिकालचा, की त्या ठिकाणी येणारा जो अनुभव आहे जन्म मरण परंपरा चुकण्याचा, मोक्षाचा अनुभव हा त्या ठिकाणी प्रत्येकाला प्राप्त होत असतो. त्याकरताच गुरु करायचा असतो. तर गुरु जवळ ते ज्ञान असतं. म्हणून माऊली ज्ञानोबराय 18व्या अध्यायातला हा शेवटचा श्लोक जो आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नितिर्मतिर्मम, या श्लोकावर आणि टीका करत असताना ही ओवी सांगतात, गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे. आपण गुरु करायला पाहिजे. व्यवहारामध्ये म्हणतात, प्रत्येक जण म्हणतो गुरु केल्याशिवाय मरू नाही. आम्ही भजन बी म्हणतो, आपण त्या ठिकाणी एक भजन बी आहे, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. फक्त उल्लेख करायचा होता, म्हणायला नाही सांगितलं तुम्हाला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, असं प्रत्येक जणाला माहिती. गुरु करायलाच पाहिजे. मग या दृष्टीने प्रत्येक जण गुरु करतो. मग गुरु केल्यानंतर त्या गुरुचं कर्तव्य काय आणि शिष्याला त्याने काय केलं पाहिजे, काय दिलं पाहिजे, ही शास्त्र पाहिल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. गुरु नाथ महाराज एकनाथी भागवतात सांगतात, प्रत्येक जीवाला त्यांनी मानो अगर न मारू, प्रत्येकाला 5 गुरु आहेत. किती गुरु आहेत प्रत्येकाला? पहिला गुरु जो आहे तो तुम्हाला माता गुरु,
लहानपणापासून शिकवते माता आपल्याला हाताला धरून चालवायला, प्रत्येक गोष्ट शिकवते. हा माता गुरु प्रत्येकाला आहे. तो त्याला मानत नसतील तर तो त्यांचा दोष आहे, परंतु प्रत्येकाला माता गुरु आहे. त्यानंतर दुसरा आहे तो पिता गुरु आहे. तिसरा आचार्य गुरु आहे. जे जे जीवन विद्येचं शिक्षण तुम्हाला दिलं, ज्या ज्या विषयाच्या संबंधाने शिक्षण दिलं, ते तुमचे आचार्य, ते तुमचे गुरु आहे. चौथा जो आहे तो तुम्हाला अन्न देणारा जो आहे, जिथं तुम्ही व्यवसाय करत असाल, जिथे नोकरी करत असाल, ती देणारा त्याला सुद्धा नाथ महाराजांनी गुरु म्हणलेला आहे. आणि पाचवा जो आहे, संकटामध्ये तुमचं रक्षण ज्याने केलेलं असेल त्याला सुद्धा गुरुस्थानी म्हणा. अशी 5 काय आहेत, प्रत्येकाला गुरु आहेत. त्याच्या पुढे आम्ही जायला तयार नाही. त्याच्या पुढची ओवी त्यामध्ये सांगतात, विषय मांडतात नाथ महाराज. असे जरी प्रत्येकाला 5 गुरु असले तरी ते सद्गुरु मात्र नाही. जरा नीट लक्षात घ्या काय म्हणतोय ते नाथ महाराज, काय म्हणतात ते. देवाची भेट होण्याकरता सद्गुरूच करावा लागेल, नुसत्या गुरुनी मेळ बसणार नाही. याचा अर्थ गुरूंना मानू नका असं म्हणायचंय का त्यांना? त्यांची मान्यता, त्यांचा आदर, श्रद्धा या 5वरती बी असलाच पाहिजे, असतोच. पण त्याच्या पुढे एक इयत्ता आहे, हे आम्हाला परमार्थ बारकाईने करणाऱ्याला माहित नाही. वरवर परमार्थ करणाऱ्याला एवढीच 5 गुरु माहिती आहे. म्हणून ते म्हणतात त्याच्या पुढे ते मात्र सद्गुरु नव्हती जाण. हे तुम्हाला जन्म मरणाच्या परंपरेमधून सोडवू शकतात का? हे जे 5 सांगितले हेच जन्म मरणामध्ये फसलेले, तर तुम्हाला आपल्याला काय सोडवणार जन्म मरणाच्या परंपरेमधून? यांनी कुठे देवाची प्राप्ती केली तर तुम्हाला आपल्याला देवाची प्राप्ती करून देतील. याचा अर्थ वेगळा अर्थ काढू नका बरं का. मी त्यांचा निषेध करतोय असं अजिबात नाही. ते प्रत्येकाला सेवनीय आहेत, श्रद्धापूर्वक त्यांचा आपण सेवा केली पाहिजे हे सांगून पुढे नाथ महाराज सांगतात की तेही सद्गुरु नव्हती जाण. ते सुद्धा सद्गुरु नाही. मग सद्गुरूची लक्षणं सांगितली त्यांनी. मंत्रतंत्र उपदेश, ते मंत्रतंत्राचा उपदेश करणारे अनेक आहेत म्हणले. घरोघरी गुरु आहेत आईते. एक दगड उचलला तो 50 सापडतील. नाथ महाराज म्हणतात आईते या, आम्हाला गुरु करून घ्या, आमचं पोट चालन तुमच्यावर चांगलं. घरोघरी गुरु आहेत आईते म्हणले. आईते तयार. परी शिष्या ते मेळवी सद्वस्तु ते, श्रीकृष्ण त्याते सद्गुरु मानी. पण शिष्याला सद्वस्तूची प्राप्ती करून देतो त्याला श्रीकृष्ण भगवंत सद्गुरु म्हणतात. सद्वस्तू म्हणजे वस्तू. सद्वस्तू कशाला म्हटलेलं आहे? या ठिकाणी ब्रह्म जे आहे, परमात्मा जो आहे, त्याला हा शब्द सद्वस्तू म्हटलेला आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुका ही ऐसी. जे बुद्धिस्पुरे अहर्निशी, ते वस्तुगामी. अर्जुना, सर्वांच्या हृदयामध्ये मी अशीची बुद्धी स्फुरते, ते मी आहे, ते अधिष्ठान. मी बोलतो त्या योगानं बोलतो, तुम्ही सगळे ऐकताय त्याच्या योगानं ऐकताय. म्हणजे तुमचा जो आत्मा आहे त्याला वस्तू असा शब्द प्रयोग केला. तुकोबारायांनी बी 12 अभंगामध्ये एका अभंगात वर्णन केलं. ओळखा रे वस्तू, सांडा रे कल्पना, जनी आडराना जाऊ नका. ती वस्तू ओळखा. कोणती? आत्मा. आत्मा तुमच्यामध्ये आहे ना, तो आत्मा. अरे तेच सगळं काही आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम. आणि वाया तू दुर्गमी. हरिपाठ पुढे पाठ माग सपाट. आत्मा देव आहे. आम्ही आव्हानपूर्वक सांगतो, महाराष्ट्रातल्या किती महाराजांना याचा अनुभव आहे आणि बाकीच्यांना आणून देतात. दैवतांचे फक्त दैवत आणि देव वेगळे. दैवत अनेक आहे, 33 कोटी दैवत आहे, पण देव मात्र सगळ्या जगाचा एक. मग तो ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल, हिंदू असेल, या सर्वांचा देव एक आहे. तो या अर्थाने, आणि हाच देव आम्हाला साधू संतांनी आमच्या पुढे मांडला. देव देव म्हणून व्यर्थ काय हिंडासी, माऊली म्हणतात. नुसतं ज्ञानबा तुकाराम चाललंय आमचं, पण त्यांचा देव कुठं आम्हाला मान्य आहे. एक म्हणतो आम्ही गांधीजींना खूप मानतो, पण त्याचे विचारच पटत नाही. मग काय खाक मानतो रे? काय खाक मानतो? गांधीजीचे विचार पटत नाही, गांधीजीला लय मानतो.
ज्ञानबा तुकाराम पार बेबीच्या देठापासून चालले, त्यांनी सांगितलेलं देवच माहिती नाही आम्हाला. वारे परमार्थन वारे भजन आमचं. पहिल्याच ओवीमध्ये ज्ञानेश्वरीचा हा देव सांगितला. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. कोणता देव सांगितला? गणेश सुद्धा कोणता सांगितला? आत्मा. आत्मा आत्मा जो आहे ना त्याला गणेश म्हणलं. 13व्या अध्यायात पहिल्या ओवीमध्ये आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे. गणेश कोणता? तुकोबारायांचा एक उत्कृष्ट अभंग आहे गणेशाबद्दलचा. ओंकार प्रधान रूप गणेशाचे जे तिन्ही देवांचे जन्मस्थान. आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकारू महेशु जानियला. ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न. कोणते तिन्ही देव? ब्रह्मा विष्णू आणि महेश. ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न तो हा गजानन माय बाप. या तिघांचा बाप गणपती. कोणाचा? तुम्ही कोणत्या गणपतीची पूजा करता माहित नाही, पण आमचे तुकोबाराय शंकराचा बाप आहे हा गणपती, त्याची पूजा करतात. आम्ही शंकराच्या मुलाची पूजा करतो मी. पण गुरु केला का तुकोबारायच्या गणेशाची आराधना करतात. तो गणेश आपल्याला समजतो. ज्ञानोबारायच्या गणेशाची आराधना करतात. तो गणेश आम्हाला समजतो. तो नुसता गणेश आहे असं नाही. नाथ महाराज म्हणले नुसता गणेश नाहीये तो आत्मा जो म्हणतो ना आपण. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. नांदतो केवळ. कोणता पांडुरंग आहे संतांचा? काया ही पंढरी आणि आत्मा हा. मगाशी त्याला याच संतांनी काय म्हटलं? गणपती म्हणलं. आता इथे काय म्हणायला लागले? म्हणजे एकालाच नाव आहेत ते. एक आत्मा समजला ना तुम्हाला की तुम्ही उपासक. एकाचीच भक्ती याला म्हणतात. एकाचीच भक्ती. सर्व देवतांची जरी भक्ती केली तरी तुमची भक्ती एकाचीच घडणार जर आत्मा समजून घेतला, आत्मज्ञान झालं, आत्मसाक्षात्कार झाला तर. नाहीतर तुमची आपली भक्ती ही वेश्येच्या पद्धतीने, त्याला माऊली ज्ञानोबा वेश्येची उपमा देतात. सोमवाराला एक देव, मंगळवाराला एक, बुधवारी एक, गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार असं एका दिवसाला एक देव. ज्ञानेश्वरी पाहिली कधी आम्ही? सांगणाऱ्यांनी कधी आम्हाला सांगितलंय ना असं निवाडा करून दिलाय कोणाची पूजा करायची. एक देव कसा, सबका मालिक एक कसा, हे कोणी सांगितलंच नाही ना आम्हाला. विद्यार्थ्याने गुरुजींना विचारलं, गुरुजी व्यासपीठ म्हणजे काय? गुरुजी म्हणले बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ, तसं वाजपीठ. गुरुजीच जर काही राजर आहे व्यासपीठाबद्दल तर विद्यार्थ्यांना कसं काय व्यासपीठ कळेल? देव एक, अख्ख्या जगाचं पाणी एक, अग्नी एक, वायू एक, आकाश एक, पंचमहाभूता जर एक आहे तर देव असे वेगवेगळे कसे असतील? हे आम्ही अज्ञानाने वेगवेगळे केले. देवता वेगवेगळ्या आहेत. 33 कोटी म्हणजे 33 करोड नाही. कोटी म्हणजे प्रकार. कोटी या शब्दाचे दोन अर्थ आहेत. कोटी याचा एक अर्थ आहे प्रकार. 33 प्रकारचे देव माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत सांगतात. 11 रुद्र. रुद्र किती? 11. 12 आदित्य, सूर्य 12. 12 आणि 11 23 झाले. अष्टवसु किती झाले? 31 झाले. इंद्र आणि प्रजापती असे 33 देव सांगितले. 33 देवता. 33 करोड बी नाही, 33 कोटी म्हणजे प्रकारचे. संतांच्या मताप्रमाणे परमार्थ करावा. माझ्या कल्पनेप्रमाणे, माझ्या मताप्रमाणे नाही चालणार. संतांची संगती मनोमार्ग गती नाकळावा श्रीपती येणे पंथ. श्रीपतीला अडखळायचंय ना, संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जा. मार्ग दावून गेली आधी दयानिधी संत ते तेनीची पंथी चालू जातात. आता देवी तरी वेगळी कुठे ना? पारावरणानं साधू संतांची. नाथ महाराजांना विचारा, सर्व संतांना विचारा. अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागोनी त्रिविध तापाची करावया झाडणी
भक्त लागी तू पावसी निर्वाणी हो. आईचा जोगवा. कोणत्या आईचा? ज्या गणपती जो पांडुरंग तीच आई झाली. आई वेगळी नाही. अनादि निर्गुण प्रगट म्हणजे अनादि निर्गुण. मग याला सुद्धा म्हणताना आईची उपमा संतांनी दिलेली नाही का? एक विठाबाई. कोणाला म्हणलं? विठ्ठलालाच विठाबाई म्हणलं का अजून कुठून दुसरी विठाबाई आणली? विठाबाई कोणाला म्हणले? येई वो कान्हाई दळीन मी एकली, दळण दळता शिनले हात लावे वहिली. कोणी कान्हाई? कान्हाई किठाई विठाई ही सगळी त्या एकालाच नाव आहे. म्हणजे देवी सुद्धा, मैया नर्मदा सुद्धा त्याच तत्वाला नाव आहे, अन्य तत्वाला नाही. सगुण रूपाने आमच्या समोर मैया आली, ही सगुण रूपाने आहे. अवताराच्या रूपाने देह धारण करून आली ती आहेच, पण हिचं मूळ स्वरूप आत्मा आहे. गणपती आकाराला अवताराला आला त्याचं मूळ स्वरूप आत्मा आहे. विठ्ठल आकाराला रूपाला आला भक्तांकरता, समाजाच्या उद्धाराकरता, त्याचं मूळ स्वरूप आत्मा आहे. ब्रह्मदेवाचं मूळ स्वरूप आत्मा आहे आणि तुमचं आपलं मूळ स्वरूप आत्मा आहे. एक जाणलं तर सगळं जाणलं. एक जाने तो सब जाने, नाही तो कुछ नहीं जाने. ही आमची गावची हिंदी. एक जाने तो सब जाने, नाही तो कुछ नहीं जाने. एक जाणलं की सगळं जाणलं. आणि ते एक जर जाणलं नाही आणि अख्ख्या जगताचं ज्ञान झालं तरी काहीच जाणलं नाही. आत्मा सामान्य आहे का? हरिपाठ आमचा पाठ आहे, आम्ही रोज म्हणतो, पण त्याचा अर्थ करायला पाहिजे. अर्थ न करता म्हणतोय नुसतं आम्ही. हरिपाठातली 3 प्रमाणं आपल्या समोर ठेवतो. घेतलेल्या ओवीला अनुसरून चिंतन चाललंय बर का. नाही तर ओवी एकीकडे ना आम्ही एकीकडे, हा मला जमत नाही. एक प्रमाण, एक हरी आत्मा जीव शिव सम आणि वाया तो दुर्गमी आत्मा देव आहे याबद्दलचं प्रमाण. दुसरं पहा, ज्ञानदेवा प्रमाण आणि आत्मा हा. मग कोण आत्म्याची पूजा करतोय? नुसतं आत्मा हा निधान म्हणतो. आम्ही नुसतं म्हणतोय आत्मा हा निधान आणि आत्मा देव आहे याचं तर स्वप्नातही माहिती नाही. ज्ञानोबा तुकाराम बिंबीच्या देठापासून चाललंय. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्व घटी पूर्ण त्याला जाणायचं. एक राम दशरथ का बेटा, एक राम घट में बैठा, एक राम का सब पसारा आणि एक नाम राम है सबसे न्यारा. याच्यातल्या कोणत्या रामाला ओळखता तुम्ही? कोणत्या रामाची भक्ती करता? कबीर महाराजांचा दुआ आहे. याच्यातला कोणता राम तुम्हाला माहिती आहे? अवताराला आलेला सगळ्यांना माहिती आहे. तुलसी रामायण त्याच्यामध्ये तुलसीदासजी सांगतात, अरे रामामुळे काही जणांचा उद्धार झाला असेल, पण रामाच्या नामानं अनंत जीवाचा उद्धार रामाच्या अवताराच्या अगोदरही झाला आणि रामाच्या अवताराच्या नंतरही आजही होतोय. एवढं नाम श्रेष्ठ आहे. रामाचं नाम एवढं श्रेष्ठ आहे. रामामुळे ते म्हणतात काही जणांचा झाला उद्धार. मी नाही म्हणत, तुलसीदास म्हणतात रामायणात. जरा नीट देव लक्षात घ्या, नीट भक्ती लक्षात घ्या. आणि परमार्थाच्या नावाखाली नुसता प्रपंचच करायचा असेल तर मग काय आम्ही सांगतो हे लक्षात घेऊ नका, अजिबात घेऊ नका. माऊलींचा एक अभंग सांगून पुढे जातो. देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी. काय रे देव देव म्हणून व्यर्थ हिंडतो? निज देव नसी मुळी कोण. निज देव म्हणजे तो देव तू आहेस. श्री गुरु उपदेश करतात त्या शिष्याला, ज्या देवाला शोधायला निघाला तो देव तू आहेस. तत्वमसी, तत्वमसी ते तू आहेस. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. कोणाला बघायला सांगितलं माऊलींनी? लय बिंबीच्या देठापासून चाललं होतं ना मग अशी ज्ञानोबा तुकाराम. भजायला कोणाला सांगितलं? त्याला जर भजत नसाल आणि दया दुधाच्या घागरी जरी माऊलींच्या समाधीवर घातल्या ना तरी लय समाधान होईल का माऊली ज्ञानोबारायांना? त्यांचे विचार अंगीकार करा, आचरणात आणा, तशी भक्ती करा तर त्यांना आनंद होईल. त्यांच्या नुसत्या नावाच्या जय जयकाराने ते आनंदित होणारे, स्तुतीने भाळून जाणारे नाहीत ते. कबीर महाराज की जय, कबीर महाराज की जय असा जय जयकार चालला होता. कबीर महाराज बिघडले शिष्यांवरती. कबीर कबीर क्या कहते हो, जाओ जमुना जी के तीर,
एक एक गोपी के आंसू में बह गए कोट कबीर. काय कबीर कबीर जय जयकार लावला म्हणले कबीर महाराज शिष्यांना म्हणतात. यमुनेच्या तीरावर जा, ज्या गोपींच्या अश्रूमधून असे माझ्यासारखे करोडो कबीर वाहून गेले. चाललंय कबीर महाराज की जय. त्यांना सुद्धा आपला जय जयकार आवडत नाही, पण त्यांनी जे केलं, ज्याला देव मानलं ते जर मानून आणि जाणून जर केलं तर खूप आनंद होईल. माऊली ज्ञानोबारायांना, जगद्गुरु तुकोबारायांना खूप आनंद होईल. ज्ञानदेवा प्रमाण आत्महा निधान सर्वा घटी पूर्ण एक नांद. सर्वा घटी राम देहा देही एक. कोणता राम? हा ना. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू का भ्रांतासी कामू. तुकोबारायांचा भंग पा. देही असोनिया देव वृथा फिरती निर्दैव. देहात देव असताना निर्दैवी माणसं, भाग्यहीन माणसं त्याला शोधायला कुठं कुठं फिरतात. तुम्ही म्हणाल मग तुम्ही कशाला आले? हाच तर विचाराचा भाग आहे. मी सांगतोय काय आणि आचरतोय काय हा विचार करावा लागेल तुम्हाला. मी सांगतोय देव एक आणि तुमच्या बरोबर नर्मदा परिक्रमेला आलोय. तुम्ही विचारायला पाहिजे महाराज मग तुम्ही कशाला आले? हे तो बात आहे ना. जाणून भक्ती करा. आम्ही त्याचं खंडन करत नाही. खंडन करायचं असतं तर आलोच नसतो. मैयाचं स्वरूप जाणून घ्या, गणपती बाप्पाचं स्वरूप जाणून घ्या. जे जे तुमचं आवडतं उपास्य असेल ना, कोणतंही असो, कोणाचं भगवान शिव, कोणाला कोणतंही आवडत असो, फक्त त्याचं मूळ स्वरूप जाणून घ्या आणि त्याच्याशी एकरूप होण्याकरता हे आत्मज्ञान समजून घ्या. ते ज्ञान फक्त श्री गुरूंजवळ आहे. गुरु तेथ ज्ञान. आणि त्या ज्ञानाची व्याख्या पुढच्या टोक्यात केली. ज्ञानाने तुम्ही कशाला ज्ञान समजा. 1-2 तास बोलतो गुरु, 5 तास बोलतो, याच्यावर नाही ज्ञानाची व्याख्या. ज्ञान बोलायचा विषयच नाही. ज्ञान स्वरूप वृत्ती होते ना, त्यावेळेला त्याचं बोलणं बंद होतं. बंद त्याच क्षणाला. पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे समोर की पाठी मोरा नकळे. शब्दे विन संवादो दुजे विन अनुवादो हे तव कैसे निगमे. परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसे सांगे. ते स्वरूपाशी एकरूप होतो ज्या वेळेला महात्मा साधक, त्या वेळेला त्याचं बोलणं खुंटतं, बोलता येत नाही ते. आणि आम्ही बोलण्याला ज्ञान समजतो. आणि जेव्हा तो अबोल होतो, जाणता जाणता एकरूप होऊन जातो, त्या वेळेला ते ज्ञान त्याच्यात प्रगटतं. मग गुरु तरी कुठे राहतो, शिष्य तरी कुठे राहतो. गुरु गुरु राहत नाही, शिष्य शिष्य राहत नाही. ती रीत त्याला समजून देऊन त्या तत्वाशी एकरूप केलं की गुरुनी शिष्य बनवावा का गुरुनं गुरु बनवावा. बरेचसे शिष्यच बनवून राहिले आणि सगळं ब्रह्मरूप आहे म्हणून मी सांगतात. सगळं ब्रह्मरूप आहे तर शिष्य ब्रह्मरूप नाही का? शिष्य बी ब्रह्मरूपाच आहे, फक्त ती रीत समजली त्याला गुरु म्हणतात. समजून देणाऱ्याला गुरु म्हणतात आणि समजून घेणाऱ्याला शिष्य म्हणतात. एक दिवस शिष्य बी गुरु होतो आहेच, फक्त त्याला त्याचा अनुभव नसल्यामुळं साधना करून क्रिया करून त्यांनी त्या सिद्धीला प्राप्त करायचंय. गुरु तेथ ज्ञान. आणि ज्ञानाचा परिणाम काय व्हावा? ज्ञानी आत्मदर्शन. ज्ञानाने आत्मदर्शन व्हावं, आत्म्याचा साक्षात्कार व्हावा. एवढा मोठा संप्रदाय जगाला सांगायला आमचा, पण आत्मसाक्षात्कार करता एखाद्या बापूला ना अन्य कोणाला शरण जावं लागतं. दुर्दैव आमच्या संप्रदायाचं. असंप्रदायामध्ये आत्मसाक्षात्कारी पुरुष हाताच्या बोटावर मोजणे इतके राहिलेत. फक्त ही खंत आहे, नुसता मनामनीचा परमार्थ चाललाय आमच्या संप्रदायाचा. तो देव समजून घेण्याकरता कोणत्या तरी दुसऱ्याच बापू भावांच्या नादाला लागलोय आम्ही. संप्रदायात नाही आणि नाहीच, कमी झालेत. नाहीत असं नाही, पण कमी आहेत, दुर्मिळ आहे. शोधावे लागतील तुम्हाला. बोलण्यावरून पाहण्यावरून ओळखता येणार नाहीत. ते विपरीत लक्षण मी दाखवतील. त्यांना लौकिकाची गरज नाही, मोठेपणाची हाव नाही. नवनाथ ग्रंथामध्ये जालिंदरनाथाची गोष्ट आली. जालिंदर हा अग्नीचा पुत्र, अग्नीचा बाप वायू. जालिंदरनाथ आपलं गवत कापायचे आणि जनावर कुठे पाहिली त्यांच्या पुढे नेऊन टाकायचे भूतदया अंतकरणामध्ये. मग वायूला वाटायचं त्याला बोजा होईल म्हणून आजोबा त्याचा भारा वरच्यावर झेलून धरायचे. चमत्काराला नमस्कार, चमत्काराला नमस्कार. त्याच्यामुळे सगळे त्याच्या माग. आणि त्याला तर त्यांना नकोय चमत्कार आणि नमस्कार म्हणून तो घाणेरड्या ठिकाणी जाऊन राहायचा जिथं कोणी येणार नाही. मग कोण जातो? पण तरी सुद्धा गोपीचंदाची आई, काय नाव तिचं, मैनावती,
त्या ठिकाणी गेली, शोधून घेणारा ज्याला आवश्यकता आहे, गरज आहे ना, अरे तहानलेल्याला पाण्याची गरज आहे. उगाच आपला तो देतोय बॉटल आणि हा बी त्याचं मन राखाय करता पितोय, त्याला गरजच नाही हो. तहानलेल्याला किंमत आहे पाण्याची, भुकेलेला गरज आहे त्या ठिकाणी किंमत आहे अन्नाची, आणि देवाच्या भेटीची आस लागलेली असेल त्याला ह्या गोष्टीचं महत्व आहे. गुरुन साधनान साक्षात्कार आमचं चाललंय, ठीक आहे, तो चुकीचा आहे असं नाही म्हणत. प्रत्येक स्टेप बाय स्टेप अभ्यास आहे. बालवाडी पासून MA पर्यंत अभ्यास आहे, प्रत्येक वर्ग आहे, भूमिका आहे, त्याचा निषेध नाही. आमच्या अधिकारानुसार त्या त्या पद्धतीने आम्हाला मिळत जाणार आहे. एक वेळ निश्चित मिळणार आहे. काहींचा आलेला असेल तो काल, त्यांना त्याची प्राप्ती निश्चित होईल. पण ते जर निष्कामपणाने परमार्थ करत असतील तर, काही मागणं अंतःकरणात धरून जर त्या ठिकाणी उपासना करत असाल तर मैया तुम्हाला त्याची पूर्तता करील. पण तशा संतांची, तशा देवताची, मूळ स्वरूपाची भेट स्वप्नातही नाही. मग निष्कामपणाने सेवा बनून जर केला तर त्या पुण्याईनं मैया नक्की आपली भेट घडून देईल अशा महात्म्याशी. आणि त्याच्या कृपेनं जे पहिल्या प्रवचनामध्ये 4 कृपा सांगितल्या होत्या, संकल्प कृपा, दृष्टी कृपा, स्पर्श कृपा आणि शब्द कृपा, त्याच्यातल्या तशी कृपा करणारा महात्मा तुम्हाला आपल्याला निश्चितपणे भेटेल. एक ना एक दिवस वायाला जाणार नाही. शेण पडलं तरी माती घेऊन उठतंय तर केलेला परमार्थ, केलेलं भजन वाया जाईल असं नाही, अजिबात नाही जाणार, वाया नाही जाणार. पण आपल्याला तीव्रता असायला पाहिजे, मुमुक्षुत्व. काय मी बुद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. गुरु तेथ ज्ञान, जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे. आणि ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, त्या ज्ञानाने आत्मदर्शन होतं, आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो. आणि दर्शनी समाधान अति जैसे, आणि दर्शनामध्ये समाधान प्राप्त होतं. याला देवाचं दर्शन म्हणतात. मन पावे समाधान तेच देवाचे दर्शन. मन समाधान पावला की तेच देवाचं दर्शन आहे. मन की तरंग मारले बस हो गया भजन. मनाचे तरंग मारले रे मारले, संकल्प विकल्प बाद केले, भजनही झालं आणि साक्षात्कारही वेळ लागणार नाही. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. वास्तविक काल बोलता बोलता घड्याळ जवळ ठेवून सुद्धा मला त्याचा ते चावीची बाजू पुढून असं ठेवायचं तर ते पाहायला तो उलट झालं, तासभर निघून गेला तरी भान नाही आलं. त्यामुळे आज मी कटाक्षरी त्याच्या लक्ष ठेवून बोलतोय, कारण आपण सगळे थकलेले आहात याची आम्हाला जाण असते. बोलायला काय किती बोलावं असं वाटेल, पण ऐकणाऱ्याची क्षमता पाहून बोललं गेलं पाहिजे, थोडं का असेना, परंतु त्या वेळेमध्ये ते मांडलं पाहिजे. या दृष्टिकोनातून जरी ते म्हटले तिकडून आम्हाला आवाज द्या आणि मग आम्ही थांबू, तर त्याच्याऐवजी मला असं वाटतं की याच ठिकाणी जरी थांबलो तरी मला जो मेसेज तुम्हाला द्यायचा आहे तो निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचलाय. गुरु तीर्थ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. झालेली सेवा मैयाच्या चरणी अर्पण करून, तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सद्गुरुनाथ भगवान. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आता विश्वात्मके देवी येने वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे. जी खळांची व्यंकटी सांडो, अया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परै पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पावो. जो जे
वांछील तो ते लावो प्राण जातो वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू तया चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी ती लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्ट विजये होवावे एत मनी श्री विश्वेश्वराव होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया जागला येणे वरे ज्ञान देवो सुखिया जागला येणे वरे ज्ञान देवो जागला हरि ओम शांती 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 नर्मदे 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 धन्यवाद सर्वांना.